नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सामाजिक कार्यकर्ते मदन पवार यांनी केला IPS अधिकारी बिरदेव डोणे यांचा सत्कार. कोल्हापूर येथील दरबार शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी यांच्या निवास संकुलात एक अत्यंत प्रेरणादायी ऐतिहासिक क्षण साजरा झाला. वाळवा तालुक्यातील पेठ गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त सीमाशुल्क अधिकारी मदन पवार यांनी IPS अधिकारी बिरदेव डोणे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एम्ब्रॉयडरी सही असलेली नेक टाय, स्वाक्षरी इम्प्रिंट असलेला फाउंटन पेन, संविधानाची उद्देशिका, बाबासाहेबांच्या जीवन संग्रामाची हृदयस्पर्शी टिप्पणी असलेली विशेष डायरी ही 4 मूल्याधारित भेटवस्तू देऊन एक आगळा वेगळा सत्कार गौरव केला. यावेळी बोलताना पवार म्हणाले की ग्रामसंस्कृतीतून घडलेल्या मेंढपाळाच्या झोपडीतून संविधानाच्या राजमार्गावर चालत देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय सेवेपर्यंतचा प्रवास करणारे बिरदेव डोणे हे केवळ एक व्यक्तिमत्व नाही, तर भारतीय संविधानाच्या मूळ मूल्यांचं चालतं बोलतं प्रतीक आहे. ही घटना केवळ एका अधिकाऱ्याच्या सत्कारापुरती मर्यादित राहिलेली नसून भारतीय संविधान, बाबासाहेबांच्या विचारांची जिवंतता आणि नव भारताच्या आशावादी स्वप्नांचा जागर करणारा क्षण बनून काळाच्या स्मरणात कोरला गेला आहे. IPS अधिकारी बिरदेव डोणे या सत्कार प्रसंगी बोलताना म्हणाले, ही टाय माझं फॅशन स्टेटमेंट नसून ती परिधान करून मी जेव्हा व्यासपीठावर उभा असताना त्यामागे एका महामानवाचं स्वप्न आहे. त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी मी कटिबद्ध आहे आणि त्या उत्तरदायित्वाचं भान मला या टायमधून सतत जाणवेल. तसेच त्यांनी बाबासाहेबांच्या सही असलेल्या पेनाबाबत सांगितलं, हा पेन म्हणजे केवळ लेखन साधन नव्हे, तर हा एक मूल्य विचारांचा प्रहरी आहे. मी जेव्हा याच पेनातून एखादा आदेश, निर्णय वा कायदेशीर प्रक्रिया लिहीन, तेव्हा प्रत्येक शाईच्या थेंबात संविधान असेल आणि हा पेन केवळ सत्य व न्यायाच्या बाजूनेच चालेल, ही माझी स्वतःशी केलेली शपथ आहे. या अत्यंत प्रेरणादायी क्षणी बिरदेव डोणे यांच्या मातोश्री बाळाबाई सिद्धापा डोणे तसेच त्यांचे मार्गदर्शक बंधू वासुदेव डोणे, चंद्रकांत पुजारी उपस्थित होते. त्याच उक्तीप्रमाणे सरांनी आज नेकटाय दिला, त्यानंतर बाबासाहेबांच्या अष्टरी स्वाक्षरीचा पेन पण दिला. खूप छान फिलिंग आहे ॲक्च्युली. हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.